पुण्यातील सिंहगड परिसरातून 2 दिवसांपूर्वी गौतम गायकवाड हा बेपत्ता झालेला आहे। त्याचा शोध अद्यापही पुणे पोलिसांकडून सुरू आहे। मात्र आता गौतम गायकवाडच्या या केसला नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण गौतम गायकवाड ज्यावेळी बेपत्ता झाला त्यानंतर आज दिवसभर गौतम गायकवाडच्या मोबाईलवर 2 फोन कॉल्स आलेले आहेत, ज्यामध्ये एका व्यक्तीने गौतम गायकवाडकडे 10 लाखांची मागणी केली होती, त्याच्याकडे 10 लाख रुपये हे थकीत आहेत, तर दुसऱ्या एका व्यक्तीने 8 लाखांचे असे एकूण 18 लाख रुपये हे गौतम गायकवाडकडे थकीत आहेत आणि त्यामुळे गौतम गायकवाड हा बेपत्ता असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवला जात आहे आणि त्यामुळे गौतम गायकवाडचे जे 2 सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत, ज्यामध्ये गौतम गायकवाड हा लपताना आणि एकूण पळताना पाहायला मिळतोय, त्यामुळे पोलिसांना हा संपूर्ण गौतम गायकवाडने रचलेला बनाव असल्याचा संशय येतोय। त्या दृष्टिकोनातून देखील आता पोलिसांचा तपास सुरू आहे। सध्या हवेली पोलीस स्टेशनमध्ये गौतम गायकवाडच्या संदर्भात मिसिंग केस दाखल आहे आणि त्या संदर्भात पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत। मात्र आर्थिक देवाणघेवाणीतून गौतम गायकवाडने हा बनाव रचल्याचा संशय आता पोलिसांना येताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।